नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ते भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांशी असलेल्या संबंधांबाबत. कारण शिवसेनेची नाराजी मंत्रिपद स्वीकारण्यावरून, मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्यावरून अवजड उद्योग मंत्रालयाचा आज सकाळी कुठेतरी थोडासा दूर झाला नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेनंतर. मात्र मनातली नाराजी तशी पाहता स्पष्टपणे दूर झालेली नाहीये. कारण बाळासाहेबांनी देखील ज्यावेळेला मागे अवजड उद्योग मंत्रिपद हे शिवसेनेला मिळालेलं होतं त्यावेळेस देखील थेट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केलेली होती. अशा परिस्थितीमध्ये भाजप केवळ शिवसेनाच नाही तर एनडीएमध्ये असलेल्या मित्रपक्षांशी एक एक मंत्रिपद देऊन त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करते का? स्पष्ट बहुमत आपल्या हाती असल्यामुळं याचवर आपला प्रश्न. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळं शिवसेना आणि मित्रपक्षांची कोंडी झाली आहे का, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत सहभागी होण्याकरता आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, जे गेल्या वेळेला एनडीएचे समन्वयक होते, लोकसभेचे सभापती होते, मंत्री होते केंद्रामध्ये. त्याचबरोबर एकनाथ खडसे आहेत, विरोधी पक्षनेते, विधानसभेचे भाजपचे नेते आहेत, राज्यातले ज्येष्ठ, ते दिल्लीहून आपल्यासोबत आहेत. नवाब मलिक आहेत, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते, आणि ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा देखील आहेत. गेल्या काही वर्षातलं दिल्लीतलं राजकारण, एनडीए मधलं अंतर्गत शिजणारं राजकारणाची स्पष्टपणे विश्लेषण ते आपल्याला करतील. मला सुरुवात जोशी सर तुमच्यापासूनच करायची आहे. ज्या पद्धतीने शिवसेना नाराज होती, आज सकाळी कुठेतरी नाराजी दूर झाली. मात्र स्पष्टपणे दिल्लीत शपथविधी सोहळ्याला जाताना तुम्ही म्हणाला होतात 18 खासदार, 3 कॅबिनेट मंत्रिपदं किमान शिवसेनेला मिळाली पाहिजे होती. संतुष्ट आम्ही आहोत असा याचा अर्थ होत नाही. ही नाराजी खरंच दूर झाली आहे का? ज्या अर्थी अनंत गीते हे सरकारमध्ये तर कागज ते सामील झाले, परंतु आज त्यांनी आपल्या मंत्रिपदाची जागा स्वीकारली. याचाच अर्थ असा की त्यांच्यामध्ये मनामध्ये असणारी नाराजी ही मोठ्या प्रमाणामध्ये दूर झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्यावेळी दोन पक्ष एकत्र राहतात त्यावेळी त्या दोन्ही पक्षांनी परस्परांना समजावून घेण्याची आवश्यकता असते. किंवा मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की प्रमोद महाजन जसे होते तसा एखादा मनुष्य आजही आवश्यक आहे, जो शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्हीमधली दुवा ठरेल आणि दोघांमध्ये मतभेद वारंवार होणार नाहीत याची पूर्ण काळजी घेईल. अशा प्रकारचा एखादा समन्वयक असणं आवश्यक असतं असं माझं मत आहे. सर तुम्ही आजही स्पष्ट हे मत मांडताय की प्रमोद महाजनांची जागा इथे उणीव जाणवती आहे. प्रमोद महाजनांची पोकळी महाराष्ट्रात जी झाली निर्माण त्यांच्या जाण्याने, ती पोकळी महाराष्ट्रातला एकही भाजपचा नेता भरून काढू शकला नाही, ही खंत आहे? नाही, मी केवळ दोष भाजपला देत नाही. या मुद्द्याचा विचार झाला नाही एवढंच मला सांगायचं आहे. या मुद्द्याचा विचार झाला तर एकच काय, 2-2, 3-3 माणसं भाजपकडे मिळू शकतील आणि शिवसेनेकडे मिळतील, पण तो मुद्दाच समोर आला नाही. आणि आता तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे 2 वेळा शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या घटना जर मुळातच टाळण्यात आल्या तर ते अधिक बरं. आणि अशा घटनांना प्रसिद्धी मिळणं हे खऱ्या अर्थानं दोषाला कारणीभूत ठरतं. आणि म्हणून अशा घटना घडणार नाहीत याची पूर्ण खबरदारी दोन्ही पक्षांनी घेतली पाहिजे. कारण दोन्ही पक्ष या निमित्तानं जरी एकत्र आले तरी गेले 25 वर्ष एकत्र राहिलेत आणि त्यांना दोन्ही पक्षांना एकत्र ठेवण्यामध्ये जे काम करण्यात आलं त्यात माझाही सहभाग प्रमोद महाजन यांच्याबरोबर होता. आणि मला अशी खात्री आहे की हा मार्गही एक उत्तम मार्ग असतो. हा मार्गही उत्तम मार्ग असतो हे स्पष्टपणे तुम्ही भाजपला सांगताय. आपल्यासोबत एकनाथ खडसे देखील आहेत. खडसे साहेब, तुम्ही बघितलं की जोशी सर म्हणतायत की प्रमोद महाजनानंतर योग्य समन्वय साधणारा माणूस आज सेना भाजपच्या दरम्यान राहिलेला नाहीये. ही पोकळी कुठतरी भरून काढायला हवी. भाजप नेत्यांनी यासाठी का प्रयत्न करू नयेत? कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. ही नाराजी भाजपला देखील फारशी सहन होणारी किंवा सोसवणारी नाहीये. प्रमोद महाजनांसारखा व्यक्ती हवा होता हे मलाही मान्य आहे. पण या संदर्भामध्ये जेव्हा सेना भाजपची युती झाली तेव्हापासून तर आज तागायत ज्या ज्या घटना घडल्या, ज्या युतीच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असताना जे काही ठरलं त्याचा मी एक साक्षीदार आहे. आता यामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्यामधलं इतकं अतूट आणि घट्ट नातं होतं की काही 2 पावलं मागे जायचे असले तरी प्रमोदजी साहेबांचं ऐकायचं किंवा साहेबही असे होते की दिलेल्या शब्दाला ते जागायचे. अशा स्वरूपातील त्या कालखंडामधली होती.
हळूहळू ते प्रमोदजी गेलेत, साहेब गेलेत, नवीन नेतृत्व आलं आणि नवीन नेतृत्व येत असताना समन्वयाची जी भूमिका घ्यायला पाहिजे होती त्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय अशी उणीव जी सरांनी व्यक्त केली त्यामध्ये काही प्रमाणामध्ये तथ्य आहे. आत्ता या संदर्भामध्ये समन्वय साधलाच गेला पाहिजे. युती काही एका दिवसाची नाही, 25 वर्ष झाले एकत्र आम्ही लढतो. अगदी 1989ला पहिल्यांदा लोकसभा आम्ही युतीच्या माध्यमातून लढवल्या तेव्हापासून तर आज तागायत अनेक प्रसंग असे आलेत, परंतु त्या प्रसंगामध्ये समन्वय साधून आम्ही पुढे झालो आणि युती अखंड राहिली, अभेद्य राहिली आणि पुढे राहील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण खडसे साहेब जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्याला अनुसरून मला एक प्रश्न विचारायचा आहे. बाळासाहेब असताना, प्रमोदजी असताना जे निर्णय एकमेकांना समजून एकमेकांना बोलून घेतले जायचे त्यावेळेला एकमेकांना आदर दिला जायचा. तुम्ही म्हणालात आता नेतृत्व बदललं, हे दोन्ही नेते आपल्यामध्ये नाही आहेत, मग याचा अर्थ आत्ताचं नेतृत्व एकमेकांना न विचारताच निर्णय घेते म्हणून हे प्रश्न उपस्थित होत आहेत का? नाही, एक आहे न विचारता निर्णय घेतं यातही तेवढंसं तथ्य नाही आहे, परंतु इतकं निश्चित आहे कम्युनिकेशनची गॅप आहे दोन्ही ठिकाणी. या संदर्भात पूर्वी ज्या बैठका व्हायच्या, पूर्वी ज्या चर्चा व्हायच्या, एकमेकांचे विचार समजून घ्यायचे, यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडतो आहोत दोघंही पक्ष. हे जे सरांनी व्यक्त केलेलं मत आहे त्याच्याशी मी सहमत आहे. हे अधिक पुढे जाऊन दोघांनी एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शेवटी काही प्रसंग निर्माण झाल्यानंतर चर्चा होतात आणि त्यातनं मार्ग काढले जातात, परंतु असे प्रश्न निर्माण होऊच नये यासाठी आधी चर्चा करणं आवश्यक असतं आणि त्या दृष्टिकोनातनं आता अलीकडे ही प्रक्रिया सुरू झाली पण मधल्या कालखंडामध्ये थांबली. आता जे एकमेकांशी चर्चा करून निर्णय घ्यायची प्रक्रिया सुरू झाली त्याच्यावर मी समाधानी आहे. सर, काय नेमकं झालं की आता जे खडसे साहेब म्हणतात की संवादाचा अभाव निर्माण झालाय, कुठं नेमकी चूक होतीये की दोन पक्ष गेली कित्येक वर्ष, 2 दशकांपेक्षाही जास्त दिवस एकत्र आहेत, राज्यात एकमेकांच्या बरोबरीने चालतायत, देशातली सत्ता आणण्यासाठी म्हणून एकत्र प्रयत्न करतायत, समन्वयाचा अभाव कुठं राहतोय? संवाद होत नाही, विसंवाद का वाढत जातोय? आपल्या खरी गोष्ट सांगू का, प्रत्येक पक्षाची स्वतःची एक भूमिका असते आणि वाद होतात. ते खरं सांगायचं तर एखाद्या महत्वाच्या प्रश्नावरनं वाद झाले तर ते वाद सुद्धा स्वागतार्ह असतात, परंतु यावेळी झालेला छोटासा वाद, एक खातं आम्हाला वेगळं पाहिजे होतं ते खातं न देताना दुसरं खातं दिलं, अशा प्रकारच्या गोष्टी या घडत राहतात आणि हा मोठा चर्चेचा विषय असतो असं सुद्धा मला वाटत नाही. फक्त एकदा ते दूरचित्रवाणीवरती किंवा दुसऱ्या प्रसार माध्यमांच्या हातामध्ये या गोष्टी गेल्या की त्याच्यातून वाद निर्माण केले जातात. वास्तविक पाहता अशा प्रकारचा वाद व्हावा असे कोणतेही मतभेद आज सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नाहीत याची मला खात्री आहे. मग सर, संवादाचा अभाव कुठं राहतोय? का हे प्रकरण समोर येत आहेत, नाराजी समोर येते, चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत करावी लागते, धुसफूस अंतर्गत सुरूच राहते, संवादाचा अभाव याला म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? मी काही हा संवादाचा अभाव नाही असंही म्हणालो नाही, परंतु मोठा चर्चेचा विषय घडावा असं काही घडलंय असं मला वाटत नाही. 1-2 भाऊ एकत्र असतात आणि त्यांची आपसामध्ये मतभेद होतात, तशीच गोष्ट घडली. आम्हाला काय पाहिजे ते आम्ही सांगितलं. भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांच्या पंतप्रधान मोदी यांना काही अडचणी होत्या म्हणून आमच्या मागण्या ते पुरे करू शकले नाहीत. आम्ही थांबलो. आमच्या मनाच्या विरुद्ध केवळ जागा वाटपाचा प्रश्न नव्हता. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान या देशात आले त्या गोष्टीला सुद्धा शिवसेनेनं विरोध दर्शवला होता, परंतु मोदींसारखा मनुष्य मनापासून एक प्रयत्न करतोय की बाजूचं राष्ट्र, आपलं शेजारी राष्ट्र हे आपल्याबरोबर राहावं याचा विचार करून आणि मोदींवरती विश्वास ठेवून तो प्रश्न सुद्धा आम्ही बिलकुल वाढवला नाही. याचा अर्थ आपल्याला कळेल की माझा पक्ष शिवसेना हा प्रयत्न करतोय आणि जेवढं शक्य होईल तेवढा भाजपही प्रयत्न करतोय. त्यामुळे हे विषय फार पुढे जाणं आणि त्यातून वितुष्ट होणं किंवा आमच्यासारख्या शिवसेनेसारख्या एक विचारधारा असणाऱ्या पक्षानं या मोठ्या युतीमधून बाजूला होणं हा प्रश्नच उद्भवत नाही असं माझं मत आहे. हा प्रश्नच उद्भवत नाही असं तुम्ही स्पष्टपणे म्हणता. आपल्यासोबत नवाब मलिक देखील आहेत, प्रवक्ते राष्ट्रवादीचे. नवाब मलिक, ज्या पद्धतीने भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे या निवडणुकीमध्ये, त्यामुळे कुठेतरी भाजप मित्र पक्षाची शिवसेना असेल,
तेलुगू देशम पार्टी असेल किंवा अकाली दल असेल, या सगळ्या मित्रपक्षाची एक एक मंत्रिपदं देऊन कुठेतरी कोंडी करण्याचा प्रयत्न करते असं वाटत नाही? नाही, असं बोलणं उचित होणार नाही. आघाडीचे राजकारण करत असताना समन्वय राहिलं पाहिजे, हे खरं आहे. आता नव्याने निर्माण झालेली जी राजकीय परिस्थिती आहे, निश्चित रूपाने एखादा राजकीय पक्ष जेव्हा त्याची ताकद वाढते, त्यांची मित्रपक्षाची ताकद कमी होते किंवा त्यांची गरज कमी लागते, तेव्हा त्यांची भूमिकेमध्ये बदल होत राहतात. मी बोलत नाही की शिवसेना भाजपची ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती कुठलीही आघाडी देशभर, राज्यात असेल, देशात असेल, या परिस्थितीमध्ये बदल होत राहत आहे. UPA 1 मध्ये वेगळी परिस्थिती होती, UPA 2 मध्ये वेगळी परिस्थिती होती. आज तशीच परिस्थिती सेना भाजप एका काळामध्ये भाजपला सेनेची या राज्यात गरज होती. आजची परिस्थिती वेगळीच आहे. आज सभागृहामध्ये त्यांची ताकद जास्त आहे, जास्त खासदार निवडून आलेले आहे आणि राजकीय परिस्थिती बदलत असताना दोन्ही पक्षांना जर समन्वयाने एखादा प्रश्न आला तो सोडव, तर मला वाटतं अडचण वाढत नाही. आणि अटीची भूमिका घेतली की बाबा नाही आम्ही असंच वागणार आहे, तर मग अडचण निर्माण होऊ शकते. मला आजच्या घडीला दिसत नाही की कोणी कोणाची कोंडी करते किंवा काही जास्त मतभेद निर्माण झालेले, असं नाही. आघाडीचे राजकारण करत असताना काही प्रश्नावर वाद निर्माण होते, पण ते मिटवत आहे. आता तसंच 2 दिवसाचं चित्र दिसत आहे. वाद मिटेल असा आशावाद तुम्ही निर्माण करताय, कारण राज्यातही तुमचं आघाडीचं सरकार आहे. पुढे काही असे वाद होणार नाही, तिथे देखील अशी शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. मात्र मला भटेवरा सर तुम्हाला विचारायचं आहे की गेले कित्येक वर्ष तुम्ही पार्लमेंटचं सगळं राजकारण, प्रत्येक आघाड्यांचं राजकारण जवळून दिल्लीतल्या रिपोर्टिंग करत असताना, दिल्लीतून पत्रकारिता करत असताना पाहिलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला NDAच्या संदर्भातली ही ज्या सगळी मतं समोर येत आहेत, कोंडी झाली मित्रपक्षांची अशी समजूत लोकांची होत चाललेली आहे, का नेमकं भाजप अशा प्रकारचा वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न आता करत आहे? स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळं की त्यांना आपली ताकद देशापुढं या मित्रपक्षांना दाखवून द्यायची? आपण आता जे मुद्दे मांडले आणि मी तिघांचं जे भूमिका आहे, मनोहर जोशी, एकनाथ खडसे आणि नवाब मलिक यांचंही म्हणणं मी शांतपणे ऐकत होतो. मला एक गोष्ट दिसते की भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आपल्या बरोबर वर्षानुवर्ष राहिलेल्या सहकाऱ्यांना सुद्धा जर जागा दाखवण्याची ही भूमिका असेल नरेंद्र मोदी सरकारची, तर ही काही फार चांगली सुरुवात आहे असं मानता येणार नाही. कारण अनंत गीतेंबद्दल बोलायचं झालं तर अनंत गीते 6 वेळा निवडून आलेले खासदार आहेत. शिवसेनेचे गटनेते म्हणून त्यांनी अत्यंत उत्तम अशा प्रकारची कामगिरी बजावल्याचा इतिहास आहे. इतकंच नव्हे तर स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ज्या कमिटी हाताळल्या तिथेही त्यांनी अतिशय चांगलं म्हणजे देशाच्या पार्लमेंटला कॉन्ट्रीब्यूट करू शकण्याची सिनियरिटी असलेल्या जे काही निवडक नेते त्याच्यामध्ये अनंत गीतेंचा समावेश आहे. आणि अशा माणसाला एकदम अवजड उद्योग खातं जे कधी काळी मनोहर जोशींनी पण सांभाळलेलं आहे आणि शिवसेनेला ते मागच्याही वेळेला मिळालेलं होतं. पण एक गोष्ट वाजपेयी आणि मोदी सरकारमध्ये मला स्पष्टपणे दिसते की वाजपेयी सरकारमध्ये सहकारी पक्षांना सन्मानाची वागणूक देण्याची एक वेगळी पद्धत होती. मनोहर जोशींना लोकसभेचं अध्यक्षपद वाजपेयींच्या काळात मिळालं होतं. आणि आता आपण जे पाहतोय ते मित्र पक्षांना अशी किरकोळ स्वरूपाची खाती दिली आहेत की त्या शोभेच्या वस्तू जाणवाव्यात. आता अवजड उद्योग हे खातं आहे, ते आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना मिळालं त्या कोणाचीही तुम्ही मुलाखत घेतली तर तो हे सांगेल की हे बिनकामाचं मंत्रिपद आहे. म्हणजे बिन खात्याचं मंत्रिपद म्हटलं तरी हरकत नाही. याचं कारण असं आहे की आठवड्यातून एखादी तरी फाईल सहीला येते की नाही याच्याबद्दल त्या मंत्रिपदाच्या टेबलची शंका आहे. आता मनोहर जोशी माझ्याशी सहमत होणार नाही, पण वाजपेयींच्या काळामध्ये जो काही ग्रेस सहकारी पक्षांशी वागताना वाजपेयींनी दाखवला तो आता नरेंद्र मोदींच्या बाबतीत विपुल चर्चा झाली आहे. त्यांनी सिंगल हँडेड बहुमत मिळवलेलं असल्यामुळे त्यांच्या गौरवाचे दिवस आहेत. प्रत्येकच जण त्यांच्याबद्दल गौरवाने बोलतोय, लिहितो आहे. अशा काळामध्ये त्यांच्या अजून 6 महिनेही कालावधी झालेला नसताना टीका करणं योग्य नसलं तरी मला असं स्वतःला वाटतं की आपल्या ऑटोक्रॅटिक नेचरचा पहिला पुरावा त्यांनी या मंत्रिमंडळाच्या निमित्ताने दिलेला आहे. म्हणजे मित्रपक्षांना काय दिलं तर ज्या रामविलास पासवानांनी टर्न घेऊन मोदींचं गुणगान केलं, त्यांना अन्न, नागरी पुरवठा, उपभोक्ता मंत्रालय वगैरे असं मोठं खातं त्यांना मिळालं. आणि ज्या शिवसेनेनी ट्रस्टेड लॉयल ॲलाई म्हणून भूमिका गेले 25 वर्ष बजावली, त्यांना असं खातं दिलं की घ्यायचं तर घ्या, नाही तर तिकडे काय करायचं ते करा, अशा पद्धतीने एका कोपऱ्यात बसवल्यासारखी अवस्था.
मी 12 वर्ष लोकसभा कव्हर केली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली की महाराष्ट्राच्या जनतेची अत्यंत मनपूर्वक बाजू मांडण्याचं काम जितकं शिवसेनेच्या खासदारांनी केलेलं आहे तेवढं महाराष्ट्रातल्या इतर खासदारांकडून झालं नाही. आणि अशा पक्षाला, अशा ट्रस्टेड लॉयल अलाईला अशा पद्धतीने पहिल्याच झटक्यामध्ये सारखं काहीतरी असं जाणीव करून दिल्यासारखं वर्तन एखाद्या पूर्ण बहुमत मिळालेल्या पक्षाने करावं ही काही चांगली सुरुवात नाही. आता हरसिमरत बादल यांनाही अन्न प्रक्रियेसारखं खातं दिलंय. पंजाब आणि अन्न प्रक्रियेचा संबंध कितपत आहे याविषयी शंका आहे. आता देशातल्या इतर याच्यामध्ये त्यांचा चांगला उपयोग झाला तर आनंदाची गोष्ट आहे, पण अन्न प्रक्रिया हे दुय्यम स्वरूपाचं खातं आहे. या व्यतिरिक्त जे पहिल्यांदा खासदार निवडून आले त्या अशोक गजपती राजू यांना मात्र सिव्हिल एव्हिएशन सारखं महत्त्वाचं खातं मिळालं. म्हणजे तुलना जरी करायची झाली एलआय किंवा मित्र पक्षांची तर त्याच्यामध्ये शिवसेनेला काही फार आनंद व्हावा अशी स्थिती नाहीये. मनोहर जोशी माझ्याशी कितपत सहमत होतील याबद्दल मला माहीत नाही, पण मनातल्या मनात कदाचित ते नक्कीच दाद देतील की जे आपल्याला बोलता आलं नाही ते कदाचित भटेवरा बोलला. नाही, सुरेश भटेवरा सर हे सगळे मुद्दे मांडत असताना जोशी सरांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य दिसून येत आहे. याच मुद्द्यावरून मला काही प्रश्नांची उत्तरं सरांकडनं जाणून घ्यायची आहेत, पण ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळं शिवसेना आणि मित्रपक्षांची खरंच कोंडी झाली आहे का? बघा जनता काय म्हणते. 64% लोक म्हणतात की होय, या मित्रपक्षांची कोंडी झालेली आहे. का कोंडी होती आहे आणि जे मुद्दे भटेवरा सरांनी उपस्थित केलेत त्या मुद्द्यांवरती आपण इतर पाहुण्यांशी बोलावं. पहा फक्त IBN लोकमत. भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवून मित्रपक्षांची कोंडी केली आहे का या संदर्भात आपण चर्चा करतोय. मला जोशी सर जो मुद्दा मागाशी सुरेश भटेवरांनी उपस्थित केला त्याविषयी विचारायचं आहे की ज्या खात्याचा मंत्रिभार तुम्ही देखील यापूर्वी सांभाळलेला होता, आता अनंत गीते ते सांभाळत आहेत, खरंच ह्या खात्याला अशी परिस्थिती येते की मंत्र्यांच्या समोर फार काळ फाईल येत नाही, फार काळ त्यांना कामं करण्याची संधी मिळत नाही, म्हणून ही नाराजी होती अनंत गीतेंची आणि शिवसेनेची? मला नाही तसं वाटत. एक गोष्ट सांगतो की कोणतं खातं आहे याच्यापेक्षा माणूस कोणत्या दृष्टिकोनातून त्या खात्याकडे पाहतो तो भाग आहे. परंतु एक गोष्ट खरी की मंत्रिमंडळामध्ये सुद्धा चांगली खाती कोणती, मध्यम खाती कोणती आणि कनिष्ठ खाती कोणती अशा प्रकारचे 3 वर्ग असतात. आणि हे खातं फार चांगल्या वर्गामध्ये मोडत नाही. आणि म्हणून कदाचित अनंत गीतेंना असं वाटलं असेल की शिवसेनेनं दोन्ही वेळा दोन प्रसंगांची ॲडजस्टमेंट्स केल्या, भाजपच्या सरकारला समजावून घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवात आहे म्हणून आपलं स्वतःचं तत्वसुद्धा क्षणभर बाजूला ठेवलं आणि हे झाल्यानंतर फक्त एक मंत्रिपद मिळालं तर निदान त्या मंत्रिपदाचं खातं चांगलं असावं, ते पहिल्या वर्गामध्ये मोडावं अशा प्रकारची अपेक्षा बाळगली तर त्यात काही चूक नाही. आणि दुसरी एक गोष्ट सहज सांगून टाकतो की हे जे खातं आहे म्हणजे ज्या खात्यावरून चर्चा सुरू झाली अवजड उद्योगासंबंधीचं जे खातं आहे त्या खात्याचं काम आणि जनतेशी संबंध असणाऱ्यांचं खात्यांचं काम यात फरक आहे. ज्याचा संबंध जनतेशी येत नाही अशा प्रकारचं खातं मिळवून देणं हे काही योग्य वाटलं नाही. आणि म्हणून त्याच्या विरुद्ध जर संबंधित मंत्र्यानं काही उद्गार काढले असतील तर ते योग्यच म्हणता येतील, त्यात कोणतीही चूक नव्हती असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून सर्वमान्य असं मोठा दर्जा असणारं अशा प्रकारचं एखादं खातं देऊन मनाचा दिलदारपणा दाखवता आला नसता तर दाखवणं शक्य होतं, परंतु तो दाखवला नाही. तरी सुद्धा एक गोष्ट जरूर सांगेन की आता या खात्याचा स्वीकार करून आमचे अनंत गीते हे त्या जागेवर बसलेले आहेत. आणि मी आपल्या खात्रीनं सांगतो की हा समझोता जसा झाला अशा प्रकारचा समझोता वेळप्रसंगी केला जाईल, परंतु या युतीमध्ये राहण्याचा आमचा निर्धार हा कायम आहे आणि त्याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही.
त्याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही असं जोशी सर म्हणतात. खडसे साहेब, हा जो मुद्दा स्पष्टपणे जोशी सरांनी उपस्थित केलेला आहे की दुय्यम दर्जाचं खातं शिवसेनेला दिलं, इतके वर्ष एकत्र तुम्ही काम करताय, 18 खासदार तुमच्या सोबतीने महाराष्ट्रात शिवसेने निवडून आणलेले आहेत, ही वागणूक दुय्यम दर्जाची देण्याचा प्रयत्न भाजपचं केंद्रीय नेतृत्व का करतंय? एकतर हे दुय्यम दर्जाची वागणूक नाहीये. मुळामध्ये अलायन्स पार्टनर जे आहे त्या अलायन्स पार्टनरला एक कॅबिनेट देण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि त्याप्रमाणे प्राथमिक स्वरूपात पहिल्यांदा हा निर्णय झाला की जे अलायन्स पार्टनर आहेत त्या प्रत्येकाला एक कॅबिनेट द्यावं. दुसरं या संदर्भामध्ये आहे की खातं कमी का अधिक, यापेक्षाही महत्वाचं असं आहे की जे खातं दिलेलं आहे त्या खात्याचा जो मंत्री त्याला कशा रीतीने हँडल करतो, कसा न्याय देतोय. नरेंद्रभाई मोदींनी आपल्या भाषणांमध्ये अनेक वेळा सांगितलेलं आहे की या देशामध्ये औद्योगिकरणामध्ये वाढ झाली पाहिजे, त्यातनं रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे आणि यासाठी प्रभावी आपल्याला यंत्रणा किंवा काम करावं लागेल. अवजड उद्योग खातं हे एक त्यातलं खातं आहे हेवी इंडस्ट्रीमधलं. त्यांच्या नजरेसमोर कदाचित ते असावं की या खात्याच्या माध्यमातून नवनवीन उद्योगांना लावणाऱ्या स्पर्धेमध्ये टिकणारे जे काही अवजार आहेत, जे काही यंत्रसामुग्री जे आहे, जसे BHEL सारखे भेल सारखे संघटना काम करते, भेल सारखी यंत्रणा काम करते आहे, नेपानगरचं कागदाचं युनिट असेल किंवा असे अन्य युनिट ह्याच्या अंतर्गत आहे. या ठिकाणी मॉडर्नायझेशन करणं, स्पर्धेमध्ये टिकणं, रोजगाराची निर्मिती करणं आणि त्या माध्यमातून उद्योग क्षेत्रामध्ये एक वेगळं पाऊल टाकणं कदाचित कल्पना असेल. म्हणून असं आव्हान स्वीकारणारं खातं हे कदाचित अनंत गीते अत्यंत चांगलं काम करणारे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे ते दिलं असावं. याच्यामध्ये खातं कमी का हलकं का भारी याच्या संदर्भामध्ये एक भूमिका अशी असते की नेमकं खातं चांगलं का वाईट हे पण समजण्याची खडसे व्याख्या साहेब, काय आहे? खडसे साहेब, म्हणजे सर त्याच्यामध्ये सर तुम्हाला म्हणतात की अपेक्षित काय जनतेशी आहे? थेट संबंधच येत नाही या खात्याचा. ज्या जनतेतनं आपण निवडून गेलो त्यांच्या कामाची संधी या खात्यातनं फारशी मिळत नाही. तेच सांगत होतो. जनते एक आहे यस, जनतेशी संबंध नाही असं खातं असं जर म्हणाल तर, पण डिफेन्स हे खातं जनतेशी अजिबात संबंध नसलेलं खातं आहे. परदेश व्यवहार अजिबात काय येत नाही त्याचा संबंध. म्हणजे जे काही फॉरेनच्या संदर्भामधले जेवढे काही विभाग आहेत काय जनतेशी साधा संबंध दररोजचा येत नाहीत, परंतु त्यांना हेवीवेट समजलं जातं. अशा स्वरूपामध्ये माझं म्हणणं एकच आहे की खात्याच्या संदर्भामध्ये खातं आल्यानंतर नवनवीन कल्पना आणणं, नवीन प्रस्ताव आणणं, कॅबिनेटला मंजुरी देणं, नवीन त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं जातं. रोजगाराची निर्मिती हा जनतेचा संबंध येणारा विषय आहे. रोजगार जर तुम्ही यातनं मोठ्या प्रमाणात निर्माण करू शकला, नवीन उत्पादन करण्यासारख्या नवीन कंपन्या त्याच्यामध्ये येऊ शकल्या, तर मला वाटतं की या खात्यालाही न्याय मिळू शकेल. सरांनी हे खातं सांभाळलेलं आहे आणि मला नाही, म्हणूनच खडसे साहेब ती खंत सर व्यक्त करून दाखवतायत. म्हणूनच खडसे साहेब सर खंत व्यक्त करून दाखवतायत. नाही, जे हेवी वेट माणसं आहेत सरांसारखे, जे वजनदार व्यक्ती आहेत, मनोज जोशी साहेब होते, विलासराव देशमुख होते, अशांसारख्या वजनदार व्यक्तींकडे जे खातं दिलं गेलेलं आहे. नाही, प्रफुल्ल पटेलचं नाव विसरताय तुम्ही. त्यांना काम करण्यास वाव आहे आणि मला वाटतं अनंत गीते साहेब याला न्याय देतील आणि भावी कालखंडामध्ये ज्या काही त्यांच्या कल्पना मोदी साहेबांच्या आहेत, मला वाटतं त्यांनी नवीन योजना यांच्याकडे द्याव्या, त्या खात्यालाही मजबूती यावी. आणि आज काही असं असतात की काही खाते हे ती व्यक्ती कोण आहे याच्यामुळे त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते, काही ठिकाणी काम केल्यानंतर त्या खात्याला प्रतिष्ठा प्राप्त होते, असे दोन्ही भाग असतात. आणि या संदर्भात आता हा निर्णय झाला असला तरी एक्सपान्शन आहे, पुढे आणखी बदल होतील, आज तर सुरुवात आहे. त्यामुळे सुरुवातीच्या क्षणामध्ये त्यांनी आपली नाराजी दूर करून आज कारभार घेतला, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. भावी कालखंडामध्ये न्याय मिळेलच. अजून पहिलाच दिवस आहे, पहिल्या दिवसाला जे सुरुवात झालेली आहे त्यामुळे न्याय मिळेल. पण मोदींच्या समोर हा लहान का हा मोठा घटक पक्षातला हा याच्यापेक्षा या देशाच्या विकासामध्ये आणखी काही नवीन कल्पनांमध्ये भर घालून त्या प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासारख्या व्यक्ती हव्या, त्याच्यामध्ये त्यांना अनंत गीते दिसलेत की हा व्यक्ती काहीतरी करू शकेल. म्हणून त्यांच्याकडे या संदर्भामध्ये भावी कालखंडातल्या काही योजना देण्याचा कदाचित त्यांच्याकडे विचार असू शकेल. ही सुरुवात आहे, जोशी सर खडसे म्हणतायत. पण ज्या पद्धतीने हे खातं जेव्हा शिवसेनेकडे आलं तेव्हा बाळासाहेब हयातीत असताना बाळासाहेब म्हणाले हे कसलं अवजड खातं, हे अवघड उद्योग खातं आहे. त्यामुळे ही अवघड कुठतरी अडचण दोघांपुढे येऊन ठेपली आहे. दोन्ही पक्षाचे नेते स्पष्ट बोलत नाहीयेत, गोल फिरून परत मुद्द्याकडे येत नाहीयेत. कदाचित या प्रश्नाचं उत्तर देणंच अवघड असेल अशी मला भीती वाटते. परंतु काही असलं तरी जे खातं मिळालं त्या खात्यामध्ये मेहनतपूर्वक काम करणारी व्यक्ती म्हणजेच अनंत गीते आहेत, त्यामुळे ते खातं चांगलं सांभाळतील. आणि खडसे साहेबांनी आता ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षा
ह्या खात्यात राहून सुद्धा गीते साहेब करू शकतात, हा माझा विश्वास आहे. सर, तुम्ही मिश्किलीने म्हणताय की भाजपला थेट चिमटा काढताय. नाही, चिमटा काढणं वगैरे काही नाही. आमच्या दोघांची मैत्री, वैयक्तिक खडसे साहेबांची आणि माझी ही मैत्री सुद्धा या माझ्या बोलण्यामध्ये आपल्याला आढळेल. पण मी एवढंच सांगेन की खात्यांचे नंबर हे आम्ही गावलेले नाहीत. जनतेच्या मनात जे नंबर असतात ते घेतले जातात अनेक वेळा. या निवडणुकीच्या वेळी सुद्धा कोणाला कोणतं खातं मिळणार याची ज्यावेळी चर्चा सुरू होती त्यावेळी ज्या खात्यांचा उल्लेख झाला त्याच्यामध्ये अवजड उद्योग खातं नव्हतं. मला खात्री आहे की खडसेंना ही गोष्ट आठवत असेल. सर, मला एक आणखी प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारायचा आहे. प्रकाश जावडेकर कुठेही सदस्य नाही आहेत, मंत्रिपदावर गेले, अशी चर्चा दिल्लीमध्ये सुरू आहे की प्रकाश जावडेकरांकडे जो आंध्र प्रदेशचा प्रभारी पदाचा भार आहे त्याच्यात चंद्राबाबू नायडूंशी त्यांनी जे काही पद्धतीने राजकीय शिष्टाई केली त्यातून सिव्हिल एव्हिएशन टीडीपीकडे गेलं आणि भविष्यात आपली खासदारकी आंध्रातून त्यांच्या वाटेला जावी म्हणून प्रकाश जावडेकर मंत्रिमंडळात गेले. याच्यात कुठेतरी शिष्टाईमध्ये शिवसेना कमी पडली की आपल्याला एक चांगलं मोठं खातं पदरात पाडून घेता आलं असतं? हा, मला असं वाटतं काही वेळा की त्यासाठी ती वृत्ती आवश्यक असते, ती प्रवृत्ती आवश्यक असते. आणि ही वृत्ती जर कुठे कमी पडत असेल तर या सगळ्याचा अर्थ मी एवढाच घ्यावे की भारतीय जनता पार्टी बरोबरचे संबंध आणखी वाढवले पाहिजेत. चांगल्या संबंधातून अशा गोष्टी सुद्धा सहजी घडतात यावरती माझा पूर्ण विश्वास. म्हणजे सर, दरम्यानच्या काळामध्ये हे संबंध थोडेसे दुरावले गेले म्हणून आज एकच मंत्रीपद आणि तेही जे नाराजी सूर लावणार होतं ते आपल्या पदरात पडलं. मी पदरात पडलं वगैरे म्हणणार नाही. पंतप्रधानांचा निर्णय असतो, त्यांनी ठरवलं असतं तर आपल्या बरोबरीच्या पक्षांना पुढच्या विस्ताराच्या वेळी जागा ते देऊ शकत होते. पण त्यांनी सुरुवातीलाच दिलेल्या प्रत्येक पक्षाला दिलेली जागा बरोबरच्या मी सहकारी पक्षांचं बोलतोय हे सुद्धा त्यांच्या मनाचं एक वेगळेपण दाखवणारी अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे केवळ आजच नाही तर यापुढेही भविष्य काळामध्ये अनेक लोक अनेक अडचणी निर्माण करतील, परंतु ही युती एवढी भक्कम आहे, विचाराने झालेली युती आहे. मी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्याबद्दल बोलतोय. समान विचारधारेतून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्यामुळे मला या युतीला कोणताही अडचणीचा धक्का बसेल असं वाटत नाही. बरं, मला नवाब मलिकांना या चर्चेत आणायचं. नवाब मलिक, ही चर्चा मगाचपासून तुम्ही सगळी ऐकताय. या खात्याचं मंत्रिपद देखील गेल्या UPA 2 मध्ये प्रफुल्ल पटेल जे पराभूत झाले भंडाऱ्यातनं त्यांच्याकडे होतं. जे खडसे म्हणतात की याच्यात खूप वाव आहे काम करण्यासारखा. दिल्लीमधले काही पत्रकार असेही सांगायचे विलासराव देशमुखांकडे जेव्हा हे खातं होतं तेव्हा विलासराव म्हणायचे की खात्याविषयी बातमी द्यायला माझ्याकडे काही नाहीये, रेस्ट हाऊस किंवा इतर काही बुकिंग असेल तर सांगा, माझं पत्र मी तुम्हाला देतो. इतकीच जबाबदारी या मंत्र्याकडे येते का? नाही, असं नाही आहे की जेव्हा राष्ट्रवादीकडे 9 जागा होती, 2 राज्यमंत्री, 1 कॅबिनेट मंत्री असं आम्हाला जागा देण्यात आली होती. नंतरच्या काळामध्ये प्रफुल्लभाईला पदोन्नती देण्यात आली, राज्यमंत्री स्वतंत्र कारभार बघत असताना त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आला आणि हा खाता त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. आत्ताच्या घडीला जी परिस्थिती आहे, उघडपणे भाजपची लोक पण बोलत नाही, शिवसेनेची पण लोक बोलत नाही आणि विशेषकर जोशी सर वारंवार नाराजगी आहे हे बोलताय, पण वेगळ्या पद्धतीने बोलताय. कुठेतरी शिवसेनेची लोक समाधानी जोशी सरांची खासियत आहे. म्हणजे असं दिसते एकंदरीत ते समाधानी नाही. त्याची कारण आहे की गेली 25 वर्ष या महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठा भाऊ या पद्धतीने वागत होती. त्यांच्या दबावाखाली भाजपला शिवसेनेची गरज आहे ही परिस्थिती राजकीय असताना त्यांची वागणूक त्या पद्धतीची होती. आज परिस्थिती एकदमच उलट झालेली आहे. या बाजूची टीम त्या बाजूला गेली आहे, त्या बाजूची टीम या बाजूला आलेली आहे. आता परिस्थिती बदललेली आहे. बदललेली परिस्थितीमध्ये दोन्ही पक्षाची भूमिका विधानसभेच्या निवडणुका आल्यानंतर बदलणार आहे. आजपासून दोन्ही एकमेकावर दबाव निर्माण करतात. निश्चित रूपाने ते मनामध्ये कुठेतरी दोघे पक्षाचे असतील, त्यासाठी उघडपणे कोणी बोलत नसेल. पण आज जे राजकीय परिस्थिती आहे ते शिवसेनेनी पण स्वीकारली पाहिजे की 25 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी जी राजकीय ताकद शिवसेनेची या राज्यात होती,
आज ती ताकद भाजपची झालेली आहे आणि जे भाजपची परिस्थिती होती त्या शिवसेनेची झालेली आहे. आता भाजप कमांडिंग पोझिशनमध्ये असताना ते कमांडिंग पोझिशन घेणारच आहे आणि हे यांना स्वीकारून पुढची वाटचाल करावं लागेल आणि नंतरच समन्वय राहील, नाही तर अडचण निर्माण होऊ शकते. हे खरी परिस्थिती आहे. हे दोघं पक्षांनी स्वीकारलं पाहिजे. हे खरं म्हणजे ही परिस्थिती राजकीय या देशामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती दोघांनी स्वीकारली पाहिजे असं तुम्ही म्हणताय. मला ब्रेक घ्यायचा आहे, पण जोशी सर एक विनंती आहे, तुम्हाला जायचं आहे कार्यक्रमासाठी कुठेतरी, पण एक शेवटचा सेगमेंट आहे, यासाठी थांबावा अशी आमची विनंती आहे आणि राज्यातल्या काही 2 महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे. ब्रेक नंतर आपण पटकन भेटूया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे शिवसेना आणि मित्रपक्षांची कोंडी झाली आहे का? बघा पडद्यावर 61% लोक म्हणतात की होय कोंडी झाली आहे. हे प्रमाण थोडंसं घटलंय, मात्र कोंडी कधी सुटणार याची चर्चा ब्रेक नंतर करूया. भाजपच्या स्पष्ट बहुमताचा मुद्दा घेऊन आपण मित्रपक्षांची कोंडी झाली आहे का या मुद्द्यावर चर्चा करतो. मला खडसे साहेब तुम्हाला विचारायचे जे मुद्दे मगाचपासून आपण बोलत आलो, या भागात मला विधानसभा निवडणुकी संदर्भातले काही मुद्दे उपस्थित करायचे आहेत, ज्या मुद्द्यांची चर्चा राज्यात आता दोन्ही पक्षामध्ये सुरू झालेली आहे. 117, 171 हा जो जुना फॉर्म्युला राज्याच्या निवडणुकीसाठी कायम आहे, याच्यात आता पुढे बदल होताना दिसेल की हा कायम ठेवायचा आहे? कारण आशिष शेलार असे म्हणाले की निम्म्या जागा आम्हाला 288 मधल्या मिळाल्या पाहिजेत. याच्यावरून मुख्यमंत्री कोण होणार ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे. 25 वर्षापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं आहे आणि त्यामुळे 117 जागा भारतीय जनता पार्टीला आणि 173 जागा या शिवसेनेला दिलेल्या. लोकसभेच्या त्या कालखंडामध्ये 32 जागा या भारतीय जनता पार्टी लढवायची आणि 16 जागा या शिवसेना लढवायच्या, असं एक सूत्र त्याच्यामधून होतं. हळूहळू भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेतल्या जागा कमी होत गेल्या. त्या शिवसेनेने मागितल्या त्या आम्ही शिवसेनेला ठाणे, बुलढाणा वगैरे सारख्या जागा, नाशिक या शिवसेनेला देत गेलो आणि जर 6 जागा लोकसभेच्या शिवसेनेला गेल्या तर आता आमची संख्या ही 26 राहिली आणि शिवसेनेचे जे आहे ते त्यांनी लढवायचे ते 6 वाढल्या म्हणजे 16 अधिक 6 ते 22 झाली. पण त्या 6 जागांच्या ऐवजी विधानसभेच्या जागांचं वाटप जे करायचं आहे, नवीन काही जागा द्यायच्या त्या दिलेल्या नाही, त्याची कोणती तक्रारही नाही, तो कोणाची मागणी होते, फारशी मागणी पण केली नाही. एक सूत्र ठरलेलं होतं की राज्यामध्ये शिवसेना मोठा पक्ष, मोठा भाऊ आणि दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ, म्हणून दिल्लीमध्ये सरकार आणण्यामध्ये शिवसेनेची मदत, महाराष्ट्रात आलं तर शिवसेनेला मदत, ज्याचा जो कोणी आमदार जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री होईल, हे एक साधारण सूत्र ठरलेलं आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये परिस्थिती बदलत चालली आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये शिवसेना भाजप अशी युती असताना 117, 173 आला. 2-3 गोष्टी प्रामुख्याने पुढे आल्यात 25 वर्षामधल्या, की या 25 वर्षामध्ये अनेक जागा शिवसेनेने लढवलेल्या, अनेक जागा भाजपने लढवलेल्या, ज्या 25 वर्षात आम्ही लढवल्या पण निवडूनच आलेल्या नाहीये. म्हणजे 25 वर्षात एक वेळी त्या निवडून आल्याने अशा जागांची अदलाबदल सेना आणि भाजपमध्ये करणे, आकडा तोच ठेवणे, हा एक भाग. दुसरा असा आहे की अलाय पार्टनर जे आमच्याकडे आलेले आहेत, पूर्वी 2 होते, आता त्याच्याबरोबर जाणकर वगैरे शेतकरी संघटना, अन्य पक्ष त्याच्याबरोबरीला आले, 6 झालेत. आता या अलायन्स पार्टनरला काही जागा द्यायच्या असतील तर त्या दोन्ही पक्ष मिळून द्याव्या लागणार आहे. त्यामुळे आकड्यांमध्ये फेरफार केल्याशिवाय या 6 जण किंवा जे कोणी अलायमध्ये येतील किंवा आले आहेत ह्यांच्यासाठी जागांमध्ये फेरबदल होणं हे अनिवार्य आहे, ते करावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय 117 मध्ये जागा द्या आणि 173 मधून जागा द्या तर ते फार मोठं असंतुलन त्याच्यामध्ये. पण खडसे साहेब तर भाजप कार्यकर्त्यांची मागणी अशी काही ऐकायला मिळते की या लोकसभा निवडणुकीतल्या विधानसभा मतदारसंघातल्या मताधिक्याच्या नुसार जर विचार केला तर जास्त जागा भाजपच्या वाट्याला आल्या पाहिजेत, म्हणून मग चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री दिल्लीत नरेंद्र मोदी तर राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. मुंबईतल्या खासदारांनी होर्डिंग लावले. एक मेसेज असाही फिरायला लागला, केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र. मग मुख्यमंत्री होणार कोण? नेत्यांची नावं चर्चेत येत आहेत, जागा वाटपाचं तर अजूनही निश्चिती नाहीये. मुळामध्ये मुख्यमंत्री कोण व्हावा, काय व्हावा ह्याच्या संदर्भातली कुठलीही चर्चा युती पातळीवर किंवा पक्षीय पातळीवर झालेली नाही, ही पहिली गोष्ट. यामध्ये कोण मुख्यमंत्री व्हावा, ज्याचे अधिक आमदार येतील तर मुख्यमंत्री व्हावा हे सूत्र ठरलेलं आहे, हे दुसरी गोष्ट. भाजपने जागा वाढवून मागवावी ही आजचीच वेळ आहे असं नाही. यापूर्वी सुद्धा मी मगाशी सांगितले की 6 लोकसभेच्या जागा
ज्या शिवसेनेला आम्ही वाटपामध्ये दिल्या त्याही वेळेस अशी मागणी उचलून धरली गेली, परंतु ते समन्वयानं त्या ठिकाणी थांबली. त्यामुळे फारसं काही मतभेद त्याच्यामध्ये झालेले नाही. स्वाभाविक एखाद्या पक्षाचा विस्तार होतो, शक्ती वाढली असं दिसत असताना कार्यकर्त्यांना असं वाटणं स्वाभाविक की आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे किंवा आम्हाला जागा वाढवून दिल्या पाहिजे. पण शेवटी हे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय जो आहे तो कोणा एका पक्षाचा निर्णय नाही, तो युतीच्या नेत्यांनी किंवा महायुतीच्या नेत्यांनी मिळून घ्यायचा निर्णय आहे. तो अद्याप झालेला नाही. काय त्याच्यामध्ये निर्णय होईल सर्व मिळून तोच एकमुखानं व्हावा आणि एकमुखानं तो स्वीकारावा यासाठी प्रयत्न होतील. दुसरी गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री उद्धवजी व्हावेत का नरेंद्रजी व्हावेत यापेक्षा मला रस आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार यावं आणि महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे नावाच्या बाबत आत्ता तरी की त्याच्यामध्ये फारशी चर्चा नाही, कोणतं एकमत दुमत असा प्रकार नाही आहे. परिस्थितीनुसार एक 8-10 दिवसानंतर जेव्हा महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल प्राथमिक स्वरूपाची, त्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि त्यात काय गणितं ठरतील, जागा वाटपाचं असेल का मुख्यमंत्रीपदाचं असेल, नव्यानं जर ठरवायचं असेल तर त्याची प्राथमिक चर्चा या 8-10 दिवसामध्येच होणार आहे. ते 8 दिवसात निर्णय होईल असं म्हणतायत. सर, ज्या पद्धतीने आता खडसेंनी नव्या मित्रपक्षांच्या जोडीला धरून काही जागा वाटपाचं गणित मांडलंय, हे सूत्र मान्य आहे का शिवसेनेला? आणि दुसऱ्या बाजूनं मुंबईतल्या खासदारांची होर्डिंगबाजी केली, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार का असू नयेत. त्यानंतर सुभाष देसाईंनी देखील काही चॅनल्सला बोलताना असं म्हटलं की कार्यकर्त्यांची मागणी आहे तर मग ती मागणी गैर कुठं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी द्वंद्व दोन पक्षामधला दिसून येत नाहीये का? द्वंद्व हा फार मोठा शब्द जागा. मला असं वाटत नाही की अशा प्रकारचं द्वंद्व, भांडण, मतभेद असं काही मोठं त्याच्यामध्ये नाहीये. पक्षाचा कार्यकर्ता उभा राहिल्यानंतर पक्षाच्या विचारातून तो बोलत असतो. त्याच्या मनामध्ये युतीचा विचार हा दुय्यम असतो. माझ्या पक्षात माझा नेता हा मोठ्या पदावर राहावा म्हणून ते उद्धवजींचं नाव आलेलं आपल्याला दिसतंय. परंतु एक गोष्ट सांगेन की शेवटी खडसे साहेब जे म्हणाले ती गोष्ट खरी आहे. आमच्या दोन्ही पक्षांचा मुख्य विचार महाराष्ट्रातून काँग्रेस हटवणं हाच आहे आणि त्यासाठी विधानसभेची निवडणूक हा मार्ग आहे. आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर आम्ही एकजुटीनं राहिलो तर गेल्या अनेक वर्षांची जी इच्छा जनतेची आहे महाराष्ट्रातल्या की या ठिकाणी काँग्रेस नको, ती इच्छा पुरी होईल. आणि त्याबरोबरच या पक्षांना परस्परांजवळ चर्चा करून विचार करून एक निर्णय घेता येईल. मला अशा एखाद्या चर्चासत्रामध्ये एखादा प्रश्न मोठा झाला म्हणजे फार भीती निर्माण झाली अशी कोणतीही स्थिती नाही. माझा विश्वास आहे की ज्या पद्धतीनं 25-30 वर्ष आम्ही एकत्र राहिलो त्याच पद्धतीनं पुढे सुद्धा एकत्र राहू आणि येणाऱ्या प्रश्नांवरती उपाय शोधून काढू. काळजी करण्याचे कारण नाही. सर, जागा वाटप कसं झालं पाहिजे? जसं खडसेंनी काही फॉर्म्युला सांगितला, शिवसेनेला काय वाटते कसं झालं पाहिजे जागा वाटप? शिवसेनेला बेसिकली असं वाटतं की मागच्या वेळी जो फॉर्म्युला होता तो कायम ठेवावा आणि त्याबरोबरच शिवसेना याही मताची आहे की जागा कोण घेत आहे, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये कोणाला किती जागा मिळत आहेत हा प्रश्न गौण आहे. तर या देशामध्ये जसं एकत्रित अशा प्रकारची सत्ता आली त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि आमच्याबरोबर असणारे सहकारी पक्ष यांची सत्ता यावी हीच या दोन्ही पक्षांची इच्छा आहे असं मी समजतो आणि त्यामुळे कोणतीही अडचण त्या बाबतीत येणार नाही. सर, आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी. एनडीएचे समन्वयक म्हणून तुम्ही यापूर्वी काम केलं. आता ही परिस्थिती अशी जी निर्माण झालेली आहे, छोटे मोठे वाद होत आहेत, नाराजीचा सूर निर्माण होतोय. जर पुन्हा एकदा हे समन्वयाची जबाबदारी तुमच्याकडे आली तर तुम्ही ही स्वीकारणार का? मी कोणतीही जबाबदारी स्वीकारायला तयार असतो आणि याचं मूळ कारण अभ्यासाची सवय आहे. जर असं वाटलं वरिष्ठ नेत्यांना किंवा हे काम मनोहर जोशींकडे द्यावं तर त्यांनी सांगितलं तर मी ते कामही स्वीकारायला तयार आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मनातली विचारधारा ही पक्की आहे आणि ही विचारधारा पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रधानमंत्री, पंतप्रधान म्हणजे मी शिवसेनेचाच पंतप्रधान असं समजतो आणि त्यामुळे त्यातून काही नवीन अडचणी येतील असं मला वाटत नाही. खडसे साहेब, भाजपची तयारी आहे का जर जोशी सरांनी समन्वय पद स्वीकारलं तर? आपण मला प्रश्न विचारले
नाही, खडसे साहेबांना निर्णय जर विचार. जोशी सरांचा झाला तर तो स्वीकार्याचा आहे, त्याची तयारीच आहे, कारण तो पक्षाचा निर्णय असेल, नेत्यांचा निर्णय असेल. सुरुवात चांगली झाली आहे, त्यामुळे शेवटाकडे येताना निर्णय देखील मान्य राहील ना. नाही, सुरुवात चांगली झाली आणि शेवटाकडे येताना देखील एक राजीवरती सगळे मान्य झालेले आहे. सर, सुरुवात तुम्ही पुढे या सगळ्यासाठी करायला हरकत नाही आहे. मला शेवटी बटेवारा सर तुमच्याकडे यायचं आहे. हा मुद्दा जो आपण सगळ्या चर्चेतला बघितला विधानसभेच्या, काय गणित साधारणतः होईल असं वाटतं? युतीचे नेते म्हणतात की जागा वाटपात सूत्र थोडंफार बदललं पाहिजे, सर म्हणतात जुना फॉर्म्युलाच राहिला पाहिजे, निर्णय काय होईल तो होईल, चर्चेच्या ठिकाणी ठरेल. पण विधानसभेतलं काय नेमकं चित्र दोघांमध्ये होईल असं तुम्हाला वाटतं? शिवसेनेचं गेल्या संपूर्ण आठवड्यातलं एकूण वाटचाल जर पाहिली की सुरुवातीला त्यांनी नवाज शरीफ भारतात येणार त्यावेळेला आधी विरोध करून पाहिला, नंतर शांत झाले, शपथविधीला अनंत गीते गेले, आता मंत्रीपद अवजड उद्योगाचं त्यांच्याकडे दिलं, नाराजी व्यक्त केली, त्याच्यानंतर आता ते पुन्हा शांत होत आहेत. बाळासाहेब ठाकरे जर हयात असते तर आज मितीला मला असं वाटतं की त्यांनी एक झटका भाजपला सुरुवातीलाच दिल्याशिवाय ते राहिले नसते. मनोहर जोशी या बाबतीत मागचे अनुभव त्यांना माहिती आहेत आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा जेव्हा शिवसेना तिरप्या रेषेने चालायला लागली त्यावेळेला UPA 1च्या काळामध्ये प्रतिभा पाटील राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होत्या, त्यांच्या विरुद्ध भैरवसिंग शेखावत डायरेक्ट भाजपचे उमेदवार होते, तरी शिवसेनेने प्रतिभा पाटलांना मतं दिली. त्या समजा महाराष्ट्राच्या होत्या. त्यानंतर प्रणब मुखर्जींची निवडणूक आली, त्याच्यातही शिवसेनेने प्रणब मुखर्जींची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला. असे झटके देणं बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेला शक्य झालं. उद्धव ठाकरेंना ते कितपत शक्य होईल हे पुढच्या काळात ठरेल. म्हणजे सर तुम्हाला आज असं म्हणायचं युतीचे शिवसेना दोन्ही थोडीशी नेते, मवाळ झाली आहे? मनोहर जोशी असो की खडसे असो आज एकदम अत्यंत शांतपणे एकमेकांना जमवून घेण्याची भाषा बोलतायत. पण माझ्या माहितीप्रमाणे अनंत गीतेंचं खातं ही सुरुवात आहे आणि आकडा जो काही आहे आता जे खडसेंनी अपेक्षा व्यक्त केली आणि मनोहर जोशींनी व्यक्त केली, हा पुढच्या धोबी घाटावर लवकरच येणारा विषय. याच्यामध्ये एक गोष्ट मान्य केली पाहिजे की नरेंद्र मोदींना इतकं प्रचंड यश मिळालेलं आहे की शिवसेना आता त्यांच्याशी किती ताकदीने लढू शकेल हा राज्यातला नक्कीच महत्त्वाचा प्रश्न आहे. नवाब मलिकांनी अत्यंत न्यायाधीशाच्या भूमिकेत अलीकडे पलीकडे न जाता साधारणपणे काय होईल अशा पद्धतीचं भाकीत व्यक्त केलं. प्रत्यक्षात स्थिती अशी आहे की सर्व पक्षांचे पर्याय हे कायमच खुले असतात. त्याप्रमाणे भाजपने आज सत्तेवर आल्यानंतर त्यांचा पर्याय दाखवून दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये 4 महिन्यात निवडणूक आहे, त्यावेळेला शिवसेनेलाही आपला पर्याय दाखवावा लागेल. आणि नवाब मलिक जे बोलत होते त्याच्यामध्ये मला अनेक सूचक गोष्टी दिसत होत्या, पण त्या आज बोलण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे कोंडी झाली आहे याच्यात काही शंका नाही. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा परिस्थितीत आज शिवसेना आहे. कदाचित ती परिस्थिती युतीतल्या दुसऱ्या पक्षांवर येण्याची शक्यता आहे. येणारा काळच ते ठरविल. आज त्याचं भाकीत करणं योग्य होणार नाही. आज त्याचं भाकीत करणं योग्य होणार नाही. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे, तुम्ही आलात आणि या चर्चेत सहभागी झालात. शेवटी आपला प्रश्न बघा, भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे शिवसेना आणि मित्र पक्षांची कोंडी झाली आहे का? बघा जनता काय म्हणते. 64% लोक म्हणतात की होय आता कोंडी झाली आहे. मगाशी हीच लोक 61% म्हणत होती की नाही कोंडी झाली, होय म्हणत होती, कमी टक्केवारी झालेली आपल्याला दिसली. मात्र एकूणच कोंडी कशी झाली आहे याच्यातनं जसं सुरेश भटेवरा म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीची विधानसभा निवडणुकीची नांदी सगळी लागल्यानंतर काय होणार, कोण कुणासाठी अडून बसणार आणि कोण कुणासाठी रुसवे फुगे सोडवणार हीच खरी गंमत असणार आहे. पण आता या सगळ्या काळामध्ये मनोहर जोशी सारख्या ज्येष्ठ नेत्याला जवळ घेऊन समन्वयाची जबाबदारी दोन्ही पक्ष त्यांच्याकडे देणार का, हे वाद मिटवण्यासाठी हे बघणं महत्त्वाचं असेल. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.